वारकरी घराणं असल्यामुळे तुम्ही म्हणल्यासारखं तर एक आम्ही ती वाहून घेतलेलं आहे आणि ही पण वारीच आहे. शेतकऱ्यांची सेवा करणं तोच पांडुरंग आमचा आहे. आणि त्या उद्देशाने ह्या मौल्या गुरुची अशी सुरुवात झाली 9 जानेवारी 2019 पासून. शेती समृद्ध झाली पाहिजे तर शेतकरी समृद्ध होणार आहे. बरोबर. तर त्यासाठी आपल्या कंपनीचं ब्रीदवाक्य तसं आपण ठेवलंय, समृद्ध शेती समृद्ध शेतकरी. पण आता जे सेंद्रिय खताचा जो वापर आहे त्यामुळं जमिनीच्या अंगात ताकद वाढते, त्याचबरोबर पीक देखील हेल्दी बनतं. त्यामुळं रोग प्रतिकार शक्ती वाढून पिकावर रोग कीड हे येण्याचं प्रमाण कमीच राहतं. एखाद्या व्यक्तीची यशस्वी वाटचाल आपल्याला प्रभावित करते, पण हा सोनेरी दिवस पाहण्यासाठी त्या माणसाला अथक परिश्रम, कठोर मेहनत, सातत्य आणि अढळ ध्येयवृत्तीने कामं करावी लागतात. प्रसंगी अडचणी येतात, अडथळे येतात, पण हा त्या आव्हानांना पुरून उरतो. अशाच दमदार पर्सनॅलिटीज बरोबर मी म्हणजे भार्गवी चिरमुले बातचीत करणार आहे. या बोलण्यातून एक प्रेरणादायी प्रवास तर आपल्या समोर उलगडेलच, पण आपल्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळेल. चला तर मग रेडिओ सिटीजच्या सक्सेस स्टोरीज विथ भार्गवी चिरमुलेच्या पॉडकास्टद्वारे यांच्याशी गप्पा मारूया. यासाठी ब्युटी पार्टनर आहेत लॅक्मे सलॉन, अलेक्झा पार्क, कोल्हापूर. यासाठी क्लोथिंग पार्टनर आहेत सोलापूरकर कापड दुकान, अशोकनगर, निपाणी. आणि याचे व्हेन्यू पार्टनर आहेत भविष्यात म्हणजे काय की ऑर्गॅनिक मध्येच आपण नॅचरल पोटॅश असेल, निंबोळी पिंड असेल, गांडूळ खत असेल, हे वेगळे. आता पण एकच प्रोडक्ट घेऊन ॲग्रोटॉप हे सेंद्रिय खत घेऊन एकच प्रोडक्ट घेऊन आपण 5-6 वर्ष मार्केटमध्ये होतो. आता आपण हे कुंडीतल्या रोपांसाठी, शहरातलेच लोक असेल, आम्हाला कुंडीतल्या रोपांसाठी काहीतरी द्या. आता आपण असं बरेच का, आता माझी मुलगी BSc ॲग्रीच्या लास्ट इयरला शिकते. बरं. ओके. आता तिची पुढच्या महिन्यात डिग्री कम्प्लीट होईल. आता माझा मुलगा देखील मी हा व्यवसायाच्या दृष्टीने BBA साठी आता फर्स्ट इयर करतोय. बरोबर. मी सेवा केली, माझ्या पुढच्या पिढीने देखील या बळीराजाची सेवा करावी ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. पण मग आता आपली कुठली वेगवेगळी खतं आता बाजारात आहेत? आता म्हणजे ॲग्रोटॉप झालं हे शहरातल्या गार्डन लोकांसाठी आणि झालं. ॲग्रोटॉप म्हणून एक 40 किलो पॅकिंग मध्ये जे आता तुम्हाला म्हणलो हं, सेंद्रिय खत, हं, हे कुठल्याही पिकासाठी, जमिनीसाठी काम करतं. कुठलंही पीक असू दे ना. हं. पण मग गांडूळ खत हे वेगळं आहे वेगळा तो पूर्णपणे? प्रोडक्ट आहे, तो वेगळा, ते वेगळं, ते पण आपण करणार आहे. अच्छा, ते आता नाही आपल्याकडे. त्यात आता आपल्याकडे आपल्याकडे नाही ना. कंपोस्ट आणि सिटी कंपोस्ट सिटी आहे आपल्याकडे. ओके. हं. मग गांडूळ खत हे वेगळा प्रकार आहे आहे, हो पूर्णपणे, हो पण हो. हा पण सेंद्रिय सेंद्रिय खतामध्येच. मध्ये सगळं जे निसर्गाच्या नैसर्गिक घटकापासून जे खत बनवतं त्याला सेंद्रिय खत म्हणतो आपण. अच्छा, अच्छा. मग त्याचा एक वेगळा प्लांट करावा प्लांट लागतो करावा. का? हो. मग तोही तुमचा लवकर काय होईल होणार आहे. आणि तो होईल आणि तो तुमचा मुलगा आणि तुमची मुलगी मिळून चालवेल अशी हं. त्या माऊली चरणी प्रार्थना. आणि तुमच्या सगळ्या या प्रोजेक्टसाठी आणि तुम्ही शेतकऱ्यांसाठी जे काही करताय त्यासाठी रेडिओ सिटी आणि माझ्याकडनं मनापासून आभार. ना प्रेरित करता की त्यांनी नैसर्गिक खतं वापरली पाहिजेत, किंवा तुम्ही मगाशी म्हणाल की कठीण होतं लोक परत शेतकऱ्यांना तिथे आणणं, त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा फॅक्टर काय होता? तर आम्ही B2C मध्ये मेजॉरिटी काम करतो. बरं. कंपनी टू ग्राहक. बर. आमचे प्रतिनिधी असतील, मी स्वतः असेल, आम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध्ये पोहोचतो. हं. कंपनी टू डायरेक्ट मार्केटिंग कन्सेप्ट आम्ही काम करतो. हं. त्यामुळे आपण आज या तुम्ही 6-7 स्वतः वर्ष सगळ्या ठिकाणी जाता. हो. हो, हो. आणि 6-7 वर्षांमध्ये 10,000 प्लस शेतकऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचलेलो. पण मग आता हे तुमचे कायमचे ग्राहक होऊन जातात? हो, अगदी. हां, आता तसं बघितलं तर 25 वर्ष या क्षेत्रात मी काम करतोय. बरोबर. 20 वर्ष दुसऱ्या कंपनीत काम केलं आणि 6 वर्ष आता स्वतःची कंपनी मी चालवतोय. तर जे सुरुवातीला ज्या दुसऱ्या कंपनीत काम करत जे ग्राहक होते ते अजून माझ्याशी कनेक्ट आहेत. हं, हं, हं. ते सगळे ग्राहक अजून माझ्याशी जोडले गेले आहेत. ह्याचं खरं कारण आहे, फक्त खत विक्री आमचा उद्देश नाही, तर शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन करून त्याचं उत्पादन वाढवायची आम्ही हमी घेतो आणि तसे आम्ही सिद्ध केलेलं आहे. आज पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुम्ही ऊस क्षेत्र मोठं आहे. तर या ऊस क्षेत्रासाठी खर्च बघता उत्पादन ह्याचं ताळमेळ जमत नाही शेतकऱ्याचा, पण ते आपण जमवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आपला प्रोडक्ट वापरल्यानंतर आम्ही शेतकऱ्याला काय सांगतो की 50% रासायनिक, कारण ह्या जमिनीला सवय लागली रासायनिक खताची. करेक्ट. हो. हे एकाएकी तुम्ही 100% रासायनिक बंद करून 100% सेंद्रियला जमीन तेवढी साथ देणार नाही, दाद देणार नाही. तर आम्ही शेतकऱ्याला काय सांगतो की 50% रासायनिक खत, 50% सेंद्रिय खत असं कॉम्बिनेशन करून जेणे हळूहळू कडे एक शेतकरी म्हणून म्हणणार नाही मी, पण अशा की शेतकऱ्याला आपण एक तुमची जी कंपनी आहे ती शेतकऱ्याला प्रोत्साहन देणारी एक कंपनी आहे. तुम्ही जेव्हा असं बघता किंवा असं वाटतं तेव्हा तुमचं याबद्दलचं मत काय आहे? मुळात शेतकऱ्याला उत्पादन मिळत नाही, अपेक्षित उत्पादन. जो तेवढा खर्च करतो तेवढं अपेक्षित उत्पादन मिळत नाही. आणि मग हे सगळं ताळमेळ घालताना ती जी सगळी दमछाक होती,
आणि त्याला त्याचा संसार ह्यातनंच चालवायचा असतो. त्याला काही दुसरा सोर्स नसतो. आणि मग तो ह्या अपेक्षेने बनवत असतो आणि निसर्गाचा बी घाला त्याच्यावर पडतच असतो. तर निसर्गासाठी आपण काही करू शकत नाही. कारण ते तुमच्या हातात विषय नाही, माझ्याही आणि कोणाचे कुणाच्याही नाही. तर इथं काय की त्याचं उत्पादन कसं वाढेल? हां, दर पण त्याच्या हातात नाही. हो दर ठरवणारी यंत्रणा वेगळीच आहे. बरोबर त्याच्या हातात काय आहे? फक्त उत्पादन वाढवणं हा एकच त्याच्या हम्म, हातात प्रश्न आहे. हम्म. मग ते उत्पादन वाढवण्यासाठी कशी आमच्या कंपनी वतीनं मदत करता येईल यासाठी आपण काम करतो. म्हणजे शेतकऱ्याचा आता जो सध्याचा खर्च आहे, खतावरील खर्च मोठा आहे. तर त्याला आपण हेच पर्याय दिला सेंद्रिय खताचा, की त्यानं जर हे कॉम्बिनेशनमध्ये 50-50 जर वापरलं, तर त्याचा 10 ते 20% खर्च कमी होणार. हम्म. दुसरी गोष्ट जमिनीची सुपीकता वाढून उत्पादन हमखास 10-20% वाढणार आहे. म्हणजे एक प्रकारे आम्ही त्याला मदतच ही करत असतो. बरोबर हा आणि मग जेणेकरून त्याचं उत्पादन वाढलं. म्हणून ब्रीदवाक्यच आपलं आहे, समृद्ध शेती, समृद्ध शेतकरी. पण तसंच तुमचं एक ब्रीदवाक्य पण आहे, कुटुंबाची साथ आणि विठू माऊलीचा हां, हात. बरोबर तर आहे. तुमच्या कुटुंबाची तुम्हाला कशी साथ लाभते याच्यामध्ये? आता मार्केटिंग क्षेत्रामध्ये त्यामध्ये डिकंपोज कल्चर वापरून यातला जो ऑर्गॅनिक मॅटर पूर्ण डिकंपोज केला जातो. आणि आपण याला वेळ देतो डिकंपोज व्हायला. पूर्ण डिकंपोज झाल्याशिवाय आपण हा वापरतच नाही, शेतकऱ्यांना देतच नाही. आणि वेगळं पण म्हणजे काय, की यामध्ये आपण सूक्ष्म अन्नद्रव्य वाढवण्यावर भर दिला. यामध्ये निंबोळी पेंड, एरंड पेंड, करंजी अशा पेंडी वापरून हा प्रोडक्ट युनिक बनवलेला हं, आहे. जेणेकरून पिकाची रोगप्रतिकारशक्ती वाढावी. जमिनीची सुपीकता हा आपल्या दृष्टीने महत्त्वाचा पार्ट आहे. आज शेणखताचं जर तुम्ही बघितलं, शेणखताची गरज तितकीशी भागू शकत नाही. कारण जनावरांची संख्या कमी झाली. त्यामुळे हं. शेणखत जेवढं म्हणावं पाहिजे तेवढं जमिनीला मिळत नाही, शेतीला मिळत नाही. मग शेणखताला एक चांगला पर्याय असावा या दृष्टीने हा आपण प्रोडक्ट बनवलेला आहे. मग आपला हा एक्झॅक्टली प्रोजेक्ट आहे कुठे? कोल्हापूरमध्येच आहे आपला प्रोजेक्ट. कुंभी कासारी कारखान्याच्या एरियामध्ये आपलं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. कोल्हापूरमध्ये आपलं मेन ऑफिस आहे. हं. आणि आपला एक्झॅक्टली स्टाफ किती आहे म्हणजे ऑफिस आणि फॅक्टरीचं? आता एकूण तसं पूर्ण वेळ बघाल तर 10 स्टाफ आपल्याकडे आहे पूर्ण वेळ. हं. अर्ध वेळ काम करणारे वेगळे आहेत किंवा वेंडर प्रोसेसवर काम करणारे वेगळे लोक आहेत. एक 25 एक लोकांना आपण रोजगार देतोय रोजगार आम्ही. देतोय आणि आपण. आपला प्लांट किती मोठा आहे तो? साधारणपणे 5,000 स्क्वेअर फूट इंडस्ट्रियल शेड आपण उभा केले बरं. आणि तिथं आपलं पर शिफ्टला 10 टन प्रोडक्शन आपण करतो. पर शिफ्टला. हं. आणि मग हे जातं कुठे-कुठे आता आता आपलं सगळं प्रोडक्ट? पश्चिम महाराष्ट्रामधील 9 जिल्ह्यामध्ये आपला प्रोडक्ट जातो. हां. आणि गोवा राज्याचं पण आपण आता पुरतं लायसन घेतलेलं आहे. अच्छा. गोवा राज्यात पण आपण खताचा सप्लाय करतोय. पण आता